शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। सर्व काही बातम्या बघायला मिळतील, त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळतील। नोंदणी झाली 8,000 शेतकऱ्यांची। केवळ सद्यस्थितीला 280 जणांनाच मिळाला बोनस। बोनसची रक्कम काही ठिकाणी वाटप झालेली आहे। 7,920 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे बोनस येणार होता त्यापासून काही ठिकाणी वंचित राहिलेले आहेत। लवकरात लवकर पूर्णपणे वाटप करावा अशी शेतकऱ्यांची देखील मागणी आहे। महत्त्वाची बातमी, जिल्ह्यामध्ये 12% पावसाची तूट। सद्यस्थितीला जर बघायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यातील ही परिस्थिती आहे। अद्याप तरी काही भागामध्ये चांगला पाऊस झालेला नाही, पावसाची गरज। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। आलेल्या माहितीनुसार आता लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहे। मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना 2 कामे महत्त्वाची पूर्ण करायची आहेत, अन्यथा हप्ता मिळणार नाही। कोणती कामे करायची पुढे पण बघणार आहोत, फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ते सांगू। तसेच आता ई-केवायसी करून ठेवा, पीएम किसानचे पैसे येणार। केळी बागांची कोट्यवधी रुपयांचे नुकसान। हवामान यंत्रणांच्या दोषामुळे भरपाई मिळेना सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे। मात्र राज्यातील काही बऱ्याच शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात आता पीक विमा वाटप होणार आहे, जिल्ह्यांच्या याद्या पुढे दाखवणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा। पीक विम्याकडे यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। नियमावली जाचक। सद्यस्थितीला जर बघायला मिळतं तर पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा शेतकरी भरत असतात, मात्र यावेळेस कमतरता। राज्यात पावसाचा जोर वाढणार। विदर्भ आणि कोकणामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे। काही भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या 24 कृषी केंद्राची निलंबन। भरारी पथकाचा दणका। कारवाई सुरूच राहणार। सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात उघड। बोगस बियाणे विक्रीवर कडक कारवाई करा। सद्यस्थितीला कापसाचे बोगस बियाणे काही ठिकाणी विक्री सुरू आहे, त्यावरती लवकरात लवकर कडक कारवाई करावी। शेतकऱ्यांसाठी अलर्ट। टॅरिफमुळे अमेरिकेचे कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता। अहवालातून माहिती। प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 लाखांचा धनादेश अखेर जमा। शेतकऱ्याला मिळतोय दिलासा। कांद्याच्या घटत्या भावामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत। सद्यस्थितीला जुन्नर तालुक्यातील देखील परिस्थिती। संततधार पावसाने देखील नुकसान। मासरूळ परिसरामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव। सोयाबीन उत्पादक शेतकरी आले संकटात। सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आलेले आहेत, मोठे नुकसान। महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांकरिता पीक विमा वाटपासाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी काहींना 15,000, काहींना 20,000 रुपये अशी देखील थेट रक्कम आता वाटप करण्याचे निर्देश बघायला मिळत आहेत। हा एक मोठा निर्णय आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आता पीक विमा परभणी जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे। दुसरा जिल्हा नाशिक आहे। अजून जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे पुढे पण बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल। तसेच आता पीएम किसान योजनेचा हप्ता या जुलै महिन्यात वाटप होणार असल्याची बातमी समोर। महत्त्वाची बातमी आहे, पीक विमा काढण्यासाठी ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे। पावसाची आता सद्यस्थितीला अनियमितता पाहता सर्व शेतकऱ्यांनी आपापला पीक विमा काढून घ्यावा अशी विनंती करण्यात देखील येत आहे। पीक विमा काढणे गरजेचे आहे, कारण आता केव्हा निसर्ग बदलेल, त्यामुळे नुकसान काय होऊ शकते हे लक्षात येत नाही। कर्जमाफीचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत। मुख्यमंत्र्यांचा निर्धार। बळीराजाच्या मदतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना। सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीचे आश्वासन हे पूर्ण आता केले जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली असून शेतकऱ्यांची आता चिंता दूर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला पण चांगला दिलासा मिळू शकतो। आता कर्जमाफी केली जाणार असल्याची अखेर माहिती समोर। दिलासादायक।
मोठी बातमी आहे, कांदा उत्पादकांची आता थकीत रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी आहे. तातडीने लवकरात लवकर रक्कम अदा करावी असे सांगण्यात येत आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर कार्यवाहीचा अहवाल 45 दिवसात सादर करा, पणन मंत्री राहुल यांचे निर्देश बघायला मिळत आहेत. जर ही मदत उर्वरित राहिलेली कांदा उत्पादकांना दिली तर पुढे चालून चांगला दिलासा मिळू शकतो. तुकडेबंदी रद्दचा निर्णय 15 दिवसांमध्ये. आता तुकडेबंदी कायद्यातील तरतुदी डावलून पडलेल्या तुकड्यांची नियमितीकरण आता पाहायला देखील मिळणार असल्याची माहिती. 33.58 कोटींचा पीक विमा मिळाला. अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. उर्वरित राहिलेली रक्कम देखील लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आहे. थोडीशी रक्कम 25.31 कोटी रुपये प्रलंबित राहिलेली आहे, ती देखील आता मिळण्याची गरज आहे. सध्या स्थितीला काहींना 10,000 मिळत आहेत, काहींना 15 तर काहींना 20-25 हजार रुपये पीक विम्याची रक्कम मिळत आहे. तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळाला का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळेल ते आपण पुढे बघणारच आहोत. तसेच आता एकंदरीत पाहायला गेलं तर वसमत तालुक्यामध्ये हे 33 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत. अजून उर्वरित रक्कम वसमत तालुका तसेच आसपासच्या तालुक्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल. थेट पैसे वाटपाचे आदेश. महत्त्वाची बातमी, राज्यातील 80,000पेक्षा आता सध्या स्थितीला अधिक लाडक्या बहिणींची अपात्र पाहायला मिळत आहेत. 80,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणी ह्या अपात्र असल्याचं समोर अहवालामध्ये आलेलं आहे. शेतकरी मित्रांसाठी देखील महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, ती देखील आपण बघूया. बच्चू कडूंचा चक्का जामचा इशारा, कर्जमाफीवर आंदोलन झाले तीव्र. कर्जमाफी लवकरात लवकर शेतकऱ्यांची करण्यात यावी यासाठी बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत. ते दिवसेंदिवस आता मोर्चे देखील काढत असल्याचं समोर आलेलं आहे. बच्चू कडू यांचा निर्णय. महत्त्वाची बातमी, बोगस पीक विमा काढणाऱ्यांना आता आधार ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यामुळे आता सध्या जर बघायला गेलं तर बोगस लिस्टमध्ये आता तुम्हाला टाकण्यात येणार असून बोगस पीक विमा जर तुम्ही काढला तर आता तुमचं नाव जे आहे ते पीक विम्याच्या लिस्टमधून 5 वर्षासाठी गायब होईल व इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या यादीत तुमचे नाव येऊ शकते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 6,536 शेतकऱ्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर बघायला मिळत तर पीक विम्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात जर सहभाग घेतला तर पुढे फायदा. बोनस यादी पडताळणीसाठी पैसे देण्याची गरज नाही आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता बोनस यादी पडताळणीसाठी पैसे देण्याची गरज नाही. सर्व ऊसतोड बांधवांनो तसेच इतर शेतकऱ्यांनो लक्षात घ्या. धान उत्पादक शेतकऱ्यांनो, आता तुम्हाला जर पाहायला गेलं तर अशा प्रकारची चिंता नाही आहे. आता थेट तुम्हाला पुढे चालून चांगला लाभ मिळणार. महत्त्वाची बातमी, पीक विम्याचे उर्वरित राहिलेले कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. यामध्ये नेमके आता कोणत्या जिल्ह्यात सर्व काही बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. आलेल्या माहितीनुसार आता पीक विमा भरपाई 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातील. पीक विमा भरपाई 15 दिवसाच्या आत आता मिळणार असून कसली काळजी करायची नाही. कोणाला 10,000, 15,000, 20,000, 25,000 रुपये अशी देखील रक्कम काही ठिकाणी आता वाटप आपल्याला बघायला मिळणार आहे. ही एक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे आता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर थेट पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार असून बहुतांशी जिल्हे यामध्ये आलेले आहेत. पुढे नावे आपण बघू. पावसाअभावी पिके गेली, पंचनामे करूनच आर्थिक मदत द्या. सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर फुलचंद्रराव कराड यांची मागणी पाहायला मिळत आहे. पावसाळ्याअभावी पिके आता वाया गेलेली आहेत. पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या आसपासच्या भागात पीक विमा मिळाला आहे का नाही ते सांगा व तुमच्या भागात नुकसान झालेलं आहे का नाही ते देखील सांगू शकता. काही भागामध्ये आलेल्या अचानक पावसामुळे ढगफुटी पाऊस झाला. महत्त्वाची बातमी आहे आता, मराठवाड्यामध्ये 23,78,00,000 रुपयांचे वीज चोऱ्या पकडल्याची माहिती समोर आलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वीज चोऱ्या पकडल्या आहेत. 23,78,00,000 रुपयांची वीज चोरीच पकडली असल्याची दावेदारी आता माहिती समोर आलेली आहे.
शेतकऱ्यांची संपली प्रतीक्षा। शेतकरी मित्रांनो, पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारा आता पुढचा कोणता तालुका आहे, कोणता जिल्हा आहे ते तुम्हाला बघायचंच असेल। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पीक विम्यासाठी 1 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत, तर अवकाळीग्रस्त 94 कोटी रुपये पीक विम्याचे वितरण हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता केले जाणार असून यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काही हरकत नाही। यामध्ये जर विचार केला तर आता सिन्नर तालुक्यातील 2000 जणांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। देवळा तालुक्यामध्ये 10,888 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग केली जाईल। अजून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधीपर्यंत मिळेल ते आपण बघणार आहोत। फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पीक विमा वाटप होणारे अजून पुढील जिल्ह्यांची यादी पुढे बघूयात। महत्त्वाची बातमी आहे, योजनांचे फॉर्म एकाच पोर्टलवर लाभार्थ्यांची वणवण आता थांबणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महामंडळासाठी एकच मायिक मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। पीएम किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। बोगस एपीके पीएम किसान ॲपवरती कशावरतीही क्लिक करू नका, कारण आता काही ठिकाणी एपीके खूप व्हायरल होत आहेत, त्यावरती क्लिक केलं तर तुमचे नुकसान होऊ शकते। तसेच आता एकंदरीत जर विचार केला तर थेट पीक विम्याची रक्कम तर शेतकऱ्यांना आता मिळणारच आहे। मात्र पीएम किसान योजनेचा हप्ता या जुलै मध्ये मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे दिलासा मिळू शकतो। घरपोच खते देण्याच्या नावाखाली फसवणूक टाळा। सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर घरपोच खते देणाऱ्यांची आता मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे। मात्र घरपोच खते देण्याच्या नावाखाली फसवणूक टाळणे देखील गरजेचे आहे। त्या नावाखाली जी फसवणूक सुरू आहे ती जर टाळली तर शेतकऱ्यांना काही ना काही चांगला नफा देखील राहू शकतो। महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक आयुक्तालय आपल्याला बघायला मिळणार आहे। सध्या स्थितीचा विचार करता राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक आयुक्तालय आता समोर आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो। मोठ्या प्रमाणात ही एक खुशखबर आहे। कोकणचे सध्या स्थितीला जर विचार केला तर वातावरण निसर्गमय, तसेच सांगलीच्या काही भागामध्ये आपल्याला जी आहे ती उघडीप पावसाची पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता ही उद्यापासून राहणार असून काही भागात पावसाचा अंदाज आहे। तसेच शेतकऱ्यांसाठी आता सरकारचे महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तसेच आता पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये। पण KYC आधार लिंक सर्व काही व्यवस्थित करून ठेवा, जेणेकरून हा हप्ता तर मिळेल, मात्र पुढे चालून पीक विम्याची रक्कम मिळेल। त्यासाठी फार्मर ID देखील काढून घ्या। फार्मर ID देखील आता प्रत्येक शेतकऱ्यांनी काढणे गरजेचे आहे। रोजची रोज बातम्या बघण्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।